हॅलो फ्रेंड्स, आपण IPC पाहत आहोत. IPC मध्ये आज आपण जनरल एक्सेप्शन्स हा टॉपिक आता आपण पाहणार आहोत. याआधी आपण पनिशमेंट पाहिले, इंट्रा टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल हा देखील पार्ट आपण कव्हर केला आहे. आज आपण जनरल एक्सेप्शन्स हा टॉपिक पाहणार आहोत. जनरल एक्सेप्शन्स म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स केला, मर्डर केला किंवा काही ऑफेन्स केला, तर त्याला IPC नुसार जी काही पनिशमेंट आहे ती त्याला देण्यात येते. हा जनरल रूल. पण कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स केला की त्याला पनिशमेंट होत नाही. तर या ग्राउंड खाली जर त्याने ऑफेन्स केला, ही जी 11 ग्राउंड आहे, तर त्या व्यक्तीला पनिशमेंट देण्यात येत नाही. म्हणून या टॉपिकला डायरेक्ट जनरल एक्सेप्शन्स असं नाव दिलं. प्रत्येक सेक्शन खाली जनरल एक्सेप्शन्स देण्याऐवजी या ऍक्ट मध्ये डायरेक्ट सेपरेट टॉपिक दिला, त्याला जनरल एक्सेप्शन सेक्शन 76 to 106. या टॉपिक मध्ये सगळे जनरल एक्सेप्शन देऊन टाकले की एखादा ऑफेन्स घडला आणि तेथील व्यक्ती या 11 सेक्शन खाली जर आली तर त्या व्यक्तीला पनिशमेंट देण्यात येत नाही. तर हे 11 सेक्शन कोणते आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत. IPC मधला एक मोठा टॉपिक हा म्हणू शकतो 76 to 106. त्याच्यामध्ये 11 ग्राउंड्स येतात. पहिलं मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 76 to 76 and 79. मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 77 and 78 deals with judicial act. Section 80 deals with accident. Section 81 Act of Necessity. Section 80 to 83 Act of Children. Section 84 Act of Person of Unsound Mind. त्यानंतर Section 85-86 deals with intoxication. Section 87 to 92 deals with consent. Section 93 deals with communication made in good faith. Section 95 deals with act of causing slight harm. आणि Section 96 to 106 deals with a right of private defense. आता हे एक्सेप्शन्स काय आहेत हे आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. यासोबत आपण प्रत्येक एक्सेप्शनचं एक एक्झाम्पल देखील घेणार आहोत, जेणेकरून हा सेक्शन प्रत्येक सेक्शन आपल्याला समजण्यास सोपा जाईल. तर हा पॉइंट हे सर्व पॉइंट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि प्रत्येक सेक्शनचं जे काही मी एक्झाम्पल वगैरे देईन ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये एका बाजूला म्हणजे सेक्शन 76 एक्झाम्पल आणि ते एक्झाम्पल तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तो सेक्शन तुम्ही कधी वाचाल पुढे तर त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला तो सेक्शन लगेच कळेल. हा त्यामागचा उद्देश आहे. त्या व्यतिरिक्त आपण एखाद्या सेक्शन मध्ये जे काही इसेन्शियल पॉइंट्स आहेत ते देखील आपण यामध्ये लिहून घेणार आहोत. आता मी हे पुसून घेतो आणि मग आपण वन बाय वन सेक्शन 76 पासून सेक्शन 106 आपण पाहणार आहोत. हा टॉपिक जरा मोठा आहे, तर त्याच्यामुळे आज आपण यातील काही भाग कव्हर करू आणि काही भाग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. कारण एवढा 106 पूर्ण कव्हर करायला जरा जास्त वेळ जाईल. त्याच्यामुळे आपण आणि ते एकदमच खूप जास्त शिकवणं असं नको होण्याकरिता आपण थोड्या ह्याच्यामध्ये भाग करून काही म्हणजे सेक्शन 84 पर्यंत आज बघूया. राहिलेले टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. असं करूया जेणेकरून ते कळण्यास सोपं जाईल. सो हे मी पुसून घेतो आणि आपण आता मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 76 and 79 चालू करूया. ओके, हे मी पुसून घेतो. सो फ्रेंड्स, आपण जनरल एक्सेप्शन मधला पहिला पार्ट बघत आहोत, मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 76 and 79. ओके, सो मिस्टेक ऑफ फॅक्ट जे आहे ना 76 and 92. ओके, सो सेक्शन 76 काय सांगतो बघा, त्याचं वर्डिंग कसं आहे बघा. त्यानंतर आपण त्यातले इसेन्शियल पॉइंट्स काय आहेत ते आपण इथे लिहून घेऊया. वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत.
Section 76 says that nothing is an offense which is done by person by mistake of fact and not by reason of mistake of law in good faith who believes that he is bound by law to do that act. म्हणजे सेक्शन 76 ची वर्डिंगच सुरू होते नथिंग इज अन ऑफेन्स. ऑफेन्स होणार नाही कधी जर इफ that act is done by person by mistake of fact. काही जी काही फॅक्ट आहे त्याच्यामुळे मिस्टेक करण्यात आली and not by reason of mistake of law. Mistake of fact is excuses but mistake of law does not excuses. Okay, mistake of fact मुळे तुम्हाला जनरल एक्सेप्शनचा बेनिफिट भेटू शकतो पण मिस्टेक ऑफ लॉ मुळे तुम्हाला जनरल एक्सेप्शनचा बेनिफिट भेटत नाही. ओके, त्यानंतर आणि सेकंड पॉइंट काय आहे की जो काही तुम्ही ऍक्ट करत आहात तो गुड फेथ मध्ये असणं गरजेचं आहे. इन गुड फेथ. ओके, हु बिलीव्ह दॅट ही इज बाउंड बाय लॉ टू डू दॅट ऍक्ट. ओके, याचे एक्झाम्पल जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते चांगल्या प्रकारे तुम्हाला कळून येईल. आधी ह्याच्यातले इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत, मेन पॉइंट्स काय आहेत ते आपण वन बाय वन इथे लिहून घेऊया. तर पहिला इसेन्शियल पॉइंट्स काय येतो तर पहिला इसेन्शियल पॉइंट काय येतो तर मिस्टेक ऑफ फॅक्ट. तर सर्वात पहिला पॉइंट जो येतो तो म्हणजे मिस्टेक फॅक्ट. ओके, म्हणजे मिस्टेक ऑफ फॅक्ट असणं गरजेचं आहे तिथं. मिस्टेक ऑफ लॉ असणं गरजेचं नाहीये. म्हणजे जे काय पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये किंवा सेक्शन या की माझ्याकडून चुकून मिस्टेक झाली, मिस्टेक ऑफ फॅक्ट असणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट आहे मस्ट मेड इन गुड फेथ. तुमचं गुड फेथ इंटेन्शन कसं असलं पाहिजे गुड फेथ मध्ये, इन गुड फेथ. गुड फेथ तुमचा हेतू चांगला असणं गरजेचं आहे तिथं. तुम्ही मॅलाफाईड इंटेन्शन जे म्हणतात म्हणजे तुम्ही एक तुमचं इंटेन्शन खराब असेल तर नाही, तुमचं चांगल्या प्रकारचं इंटेन्शन तिथं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्सन मस्ट बी बाउंड बाय लॉ टू डू दॅट ऍक्ट. पर्सन बाउंड बाय लॉ. हे तीन इम्पॉर्टंट पॉइंट आपण त्या सेक्शन 76 मध्ये म्हणू शकतो की मिस्टेक ऑफ फॅक्ट तिथं असणं गरजेचं आहे. दिस मिस्टेक ऑफ फॅक्ट मेड इन गुड फेथ. तुमचा हेतू गुड फेथ मध्ये असणं गरजेचं आहे. आणि पर्सन बाउंड बाय लॉ टू डू दॅट ऍक्ट. पर्सन तो ऍक्ट करायला बांधील असला पाहिजे. बाउंड बाय लॉ, कायदेशीररित्या ती जी काय ऍक्ट तो जो ऍक्ट करत आहे तो बाउंड असला पाहिजे. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून हा सेक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल. ओके, सो याचं जे काही एक्झाम्पल बघूया आपण. एन ऑफिसर ऑफ कोर्ट ऑफ ज्युरिस्ट being ordered by court to arrest Y and after due inquiry believing Z to be Y arrest Z, A has committed no offense. म्हणजे काय आपण बघूया. ए हा एक व्यक्ती असतो जो की कोर्टाचा ऑफिसर आहे. कोर्ट ऑफिसर आहे तो, म्हणजे कोर्टाने त्याला ऑर्डर केली की जा आणि झेडला पकडून आण. ओके, त्यानंतर काय झालं पुढे तो गेला आणि त्याने झेड ऐवजी व्हायला अरेस्ट केलं. त्याने अरेस्ट कुणाला केलं व्हायला. ओके, अँड आफ्टर इन्क्वायरी बिलिव्हिंग झेड टू बी व्हाय अरेस्ट झेड, ए हॅज कमिटेड नो ऑफेन्स. ओके, ए ने ऑर्डर केली, कोर्टाने ऑर्डर केली ए ला की जाऊन तू व्हायला पकडून आण. ओके, मग ए गेला आणि व्हायला पकडून आणलं.
पण काही म्हणजे आफ्टर ड्यू इन्क्वायरी केल्यावर कळालं की व्हायने काही ऑफेन्स केलेला नाही, मेन ऑफेन्स हा झेडने केलेला आहे. ओके, तर यामध्ये ए ची काही चुकी आहे का? ए ला कोणी सांगितलं कोर्टाने, त्या डायरेक्शन वर ए ने व्हायला अटक केलं, तर ए ची काही चूक नाही या ठिकाणी, म्हणून ए ने कोणताही ऑफेन्स केला नाहीये. तर ए मिस्टेक ऑफ फॅक्ट झाली. इन गुड फेथ, एचं इंटेन्शन कसं होतं? गुड फेथ मध्ये होतं. आणि पर्सन बाउंड बाय लॉ टू डू दॅट ऍक्ट, कोर्टाने ऑर्डर दिली म्हणूनच ए ने हा ऍक्ट कमिट केला, म्हणजे ए इज बाउंड बाय लॉ टू डू दॅट ऍक्ट. या तिन्ही कंडिशन जर फुलफिल झाल्या तर त्याला सेक्शन 76 चा बेनिफिट भेटतो आणि तो जनरल एक्सेप्शन खाली येऊन त्यांनी कोणताही ऑफेन्स केलेला नाही असं कन्सिडर करण्यात येतं. जसं की या एकच्या बाबतीत हे झालेलं आहे, त्याला कोर्टाने ऑर्डर केली म्हणून त्याने ही ऍक्टिव्हिटी पुढे केली, त्याचं कोणतंही असं वेगळं इंटेन्शन नव्हतं की मुद्दामून जाऊन व्हायला अरेस्ट करावं वगैरे. कोर्टाची ऑर्डर फक्त तो फॉलो करत होता, त्यामुळे या ठिकाणी ए ने कोणताही ऑफेन्स केलेला नाही. ओके, आता आपण सेक्शन 79 काय ते बघूया, हे मी जरा पुसून घेतो. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज सेक्शन 79. सेक्शन 79 काय सांगतो, तर नथिंग, मी डायरेक्ट वर्डिंग वाचतो मेन सेक्शन. नथिंग इज एन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन who is justified by law or who by reason of mistake of fact and not by reason of mistake of law in good faith believes himself to be justified by law in doing it. ओके, सो या सेक्शन मध्ये जे इसेन्शियल पॉइंट्स आहेत ते आपण लिहून घेऊया. पहिला इसेन्शियल पॉइंट्स काय आहे, तर ऍक्ट इज कमिटेड बाय पर्सन, तो जनरल आहे. ऍक्ट इज जस्टिफाइड बाय लॉ इन डुइंग इट. ऍक्ट जस्टिफाइड बाय लॉ असणं गरजेचं आहे. जस्टिफाइड बाय लॉ इन डुइंग इट. सेकंड पॉइंट काय सांगतो, तर act is committed by a person under mistake of fact. Act committed by मिस्टेक ऑफ फॅक्ट. आपण मगाच्या सेक्शन मध्ये बघितलं, ऍक्ट हा मिस्टेक ऑफ फॅक्ट मध्ये होणं गरजेचं आहे. मिस्टेक ऑफ लॉ इज डज नॉट एक्सक्यूज इट. ओके, थर्ड पॉइंट काय आहे, ऍक्ट इज नॉट कमिटेड बाय पर्सन अंडर मिस्टेक ऑफ लॉ. तो पॉइंट मी नाही घेत, तो याच्यातच कव्हर, म्हणजे ऍक्ट कमिटेड बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट अँड नॉट, इथे घेऊया, नॉट बाय मिस्टेक ऑफ लॉ. आणि लास्ट पॉइंट काय सांगतो की ऍक्ट इज कमिटेड इन गुड फेथ. ओके, ह्या तीन कंडिशन सेक्शन 79 खाली गरजेचं आहे कम्प्लीट होणं. आता या सेक्शन 79 चं एक एक्झाम्पल घेऊया, जेणेकरून तुम्हाला सेक्शन 79 आणि 76 मधला डिफरन्स कळून येईल. एक्झाम्पल बघा. हा आता हा ए आहे एखादी व्यक्ती. ओके, ए रस्त्याने जात आहे, तिकडून बी आला आणि बी ने ए वर अटॅक केला. त्यांची म्हणजे आला आणि सुरी घेऊन आला, चाकू घेऊन आला आणि ए ला मारायला आला.
ओके, मग बी ए ला मारतोय, मग ए ने त्याच्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स त्याने यूज केला, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ओके, ओके, याने राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला, जो की जनरल एक्सेप्शनचाच एक पार्ट आहे. आणि ए बी ला मारायला लागला, आणि ए ने बी ला जशी मारायला सुरुवात केली तसा सी ने त्याच्या घरामधून बघितलं की अरे ए बी ला मारतोय म्हणून. हे सी ने बघितलं. ज्या वेळेला बी ने ए वर अटॅक केला तेव्हा सी ने पाहिलं नाही, पण ज्या वेळेला अटॅक करून ए ने त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला आणि ए बी ला मारायला लागला, तर या ठिकाणी ए ची काही चुकी नाहीये, कारण ए ने त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला आणि बी ला मारतोय. पण सी जेव्हा तिकडून बघतोय त्याला बी ने ए वरती अटॅक केलाय ही गोष्ट माहित नाही. त्याने जेव्हा खिडकीतून बघितलं तेव्हा तो बघतोय की अरे ए तर बी ला मारतोय विनाकारण, असं त्याचं कन्सिडर झालं. मग तो आला आणि त्याने ए ला पकडलं आणि बी तिथून पळून निघून गेला. ए ने काय केलं, सी ने काय केलं की ए ला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये ए ला दिलं. ओके, आता या ठिकाणी सी ला कोणता सी ने कोणता गुन्हा केलाय का की ए ने गुन्हा केलाय का? तर ए ने देखील काही गुन्हा केलेला नाही आणि सी ने देखील कोणता गुन्हा केलेला नाही. का ए ने सी वरती गुन्हा टाकायचा की याने मला पकडलं विनाकारण वगैरे, डिटेन्शन केलं, माझा वेळ घालवला वगैरे, तर नाही. कारण सी ला जनरल एक्सेप्शन भेटतं. बघा, ऍक्ट जस्टिफाईड बाय लॉ इन डुईंग इट. जस्टिफाय लॉ की भांडण झालं, जबाबदारी की एखाद्या व्यक्तीचं भांडण झालं तर मग त्याला जो काही गुन्हेगार आहे त्याला पोलीस स्टेशनला नेणं आणि देणं, त्या प्रॉपर ऑथॉरिटीकडे त्याला द्यायचं, ही सी ने जबाबदारी केली. भले यामध्ये ए ची चुकी नसेल, पण सी ने जे काही बघितलं त्यावरून त्याने ए ला पकडलं आणि त्याने इथे पोलिसांना त्याने दिलं, ताब्यात दिलं त्याला. म्हणजे हे काय झालं, मिस्टेक ऑफ फॅक्ट झालं, थोडी मिस्टेक ऑफ फॅक्ट झाली ज्याच्यामुळे सी ने ए ला पोलिसांकडे दिलं. म्हणजे इथे ऍक्ट कमिटेड बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट अँड नॉट बाय मिस्टेक ऑफ लॉ. बरोबर, म्हणजे सी ने जो हा ऍक्ट कमिट केला, पोलिसांना दिलं, हा मिस्टेक ऑफ फॅक्ट मुळे झालाय. ओके, सो सेकंड कंडिशन इज ऑल्सो कंप्लीटेड. थर्ड कंडिशन काय आहे, ऍक्ट इज कमिटेड इन गुड फेथ. आता हा जो काही आपण पूर्ण एक्झाम्पल बघितलं यामध्ये सी चं कोणतंसं दुष्ट हेतू किंवा मालाफाईड इंटेन्शन होतं का, तर अजिबात नाही. त्याचं गुड इंटेन्शन होतं की एक व्यक्ती दुसऱ्याला मारत आहे, त्याने बघितलं ए बी ला मारतोय म्हणून एक आपलं जबाबदार म्हणून त्याने त्या भांडणात ए ला पकडलं आणि पोलिसांकडे ताब्यात दिलं. असं त्याच्याशी ए ची काही दुश्मनी नव्हती किंवा काय, पण एक इन गुड फेथ चांगल्या उद्देशाने त्याने ए ला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. सो या तिन्ही कंडिशन सी फुलफिल करत आहे, त्यामुळे सी ला जनरल एक्सेप्शन अंडर सेक्शन 79 खाली त्याला जनरल एक्सेप्शन मिळणार आणि सी ने या ऍक्ट मध्ये कोणताही गुन्हा केलेला नाही असं कन्सिडर करण्यात येतं. कारण इथे मिस्टेक ऑफ फॅक्ट झाली, मिस्टेक ऑफ लॉ असतं तर त्याला पनिशमेंट झाली असती, पण मिस्टेक ऑफ फॅक्ट मुळे त्याला इथे पनिशमेंट होणार नाही. ओके, हा आपला पहिला पार्ट झाला जो की मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 76 अँड 79. आता आपण दुसरा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे मिस्टेक ऑफ लॉ. ओके, हे मी पुसून घेतो. So the second part, next part is that Judicial Act section 77 and 79. Judicial Act section 77 त्याचं कसं बघूया आपण काय. According to section 77, nothing is an offense which is done by judge when acting judiciary in exercise of any power which is or which in good faith
ही बिलीव्स टू बी गिवन टू हिम बाय लॉ. म्हणजे एखाद्या जजेसने समजा तो ज्या वेळेला ज्युडिशियल ऍक्ट करतोय त्यावेळेला त्याने एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली, भले ती राईट असो किंवा रॉंग, त्याला जनरल एक्सेप्शन देण्यात आलेलं आहे. सो यामध्ये कोणकोणते इसेन्शियल कंडिशन आहेत, तर पहिली महत्वाची कंडिशन कोणती आहे, ऍक्ट इज कमिटेड बाय जज. जजने तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. ऍक्ट इज ऍक्ट इज कमिटेड बाय जज. तर हा ऍक्ट जजने कधी केला पाहिजे, तर when he is acting judiciary or discharging his lawful duties. आपण सेकंड पॉइंट घेऊया, तो म्हणजे काय आहे, इट इज कमिटेड व्हेन ऍक्टिंग ज्युडिशियरी. ओके, ज्युडिशियल ऍक्ट असणं गरजेचं आहे, बरोबर. आणि तिसरी कंडिशन काय आहे, इन गुड फेथ. त्यांचं इंटेन्शन कसं असलं पाहिजे, गुड फेथ मध्ये. आणि लास्ट एक कंडिशन आहे ती म्हणजे इट इज कमिटेड इन एक्सरसाइज ऑफ पॉवर्स गिवन बाय लॉ. इट इज कमिटेड ओके. सो या चार कंडिशन कव्हर होण्या कंप्लीट व्हायला पाहिजे जर का सेक्शन 77 ज्युडिशियल ऍक्टचं जर का एक्सेप्शन असण्यासाठी. आणि हे सेक्शन 77 चे एक्सेप्शन फक्त आणि फक्त जजेसना आहेत. तर जजेसना कसं, आता एखादे जजेस आहेत, त्यांनी एखादा ऍक्ट केला की एखाद्या व्यक्तीला पनिशमेंट दिली 7 इयर, 7 वर्ष त्याला जेलची शिक्षा दिली, तर त्यांना एक्सेप्शन सेक्शन 77 खाली देण्यात आलेलं आहे. पण ही 7 वर्षाची पनिशमेंट किंवा हा जो ऍक्ट त्यांनी ज्युडिशियल ऑथॉरिटी ऍक्टिंग ज्युडिशियरी, ज्या वेळेला तुम्ही सिटिंग ऑन ते ज्या वेळेला म्हणजे आपल्या कोर्टाचे जज म्हणून तिथे बसलेले असतात त्यावेळेला तो ऍक्ट कमिट होणं गरजेचं आहे. ओके, असं प्रायव्हेटली बाहेर होणं गरजेचं नाही. तुम्ही ज्या वेळेला ऍज अ सिटिंग ऍज अ जज आहेत त्यावेळेला जर तुम्ही ऑर्डर केली एखादी आणि त्या ऑर्डरला जनरल एक्सेप्शन देण्यात आले, ऍक्ट इज कमिटेड बाय जज. सेक्शन 77 चा बेनिफिट फक्त आणि फक्त जजेसना आहे. इट इज कमिटेड व्हेन ऍक्टिंग ज्युडिशियरी, ज्या वेळेला ज्युडिशियल ऍक्टिंग करतायत, म्हणजे ज्युडिशियरी मध्ये ते ऍक्ट करतायत, म्हणजे कोर्टाची ऑर्डर वगैरे पास करतात त्यावेळेला. इन गुड फेथ, तुमचं इंटेन्शन हे गुड फेथ असणं गरजेचं आहे. आणि इट इज कमिटेड इन एक्सरसाइज ऑफ पॉवर गिवन बाय लॉ, जे काही लॉने त्यांना पॉवर दिलेले आहेत त्या पॉवर एक्सरसाइज करतेवेळी त्यांना हे जनरल एक्सेप्शन आहे. हा झाला सेक्शन 77. आता सेक्शन 78 काय आहे तो बघूया. सेक्शन 78 काय सांगतो बघा. Nothing is an offense which is done in pursuance of or which is warranted by judgment or order of a court of juris if done while such judgment or order remains in force is an offense, notwithstanding the court may have had no jurisdiction to pass such judgment or order, provided the person doing the act in good faith believes that court had such jurisdiction. ओके, म्हणजे काय, तर आता सेक्शन 78 ची आपण
एक कंडिशन्स बघूया काय काय महत्वाचे आहेत आणि त्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला हे सेक्शन 78 आहे ना तो कम्प्लिटली कळून जाईल. हे मी पुसून घेतो आधी. सेक्शन 78 काय, 78 ची पहिली कंडिशन काय आहे, ऍक्ट इज डन बाय पर्सन. तिकडे कसं होतं जजेसने ऍक्ट करणं गरजेचं आहे. इथे पहिली कंडिशन काय आहे, ऍक्ट इज डन बाय पर्सन. एखाद्या व्यक्तीने हा ऍक्ट करणं गरजेचं आहे. तर हा ऍक्ट पुढे काय सांगतो कसं असणं गरजेचं आहे, इट इज डन इन अकॉर्डन्स विथ द जजमेंट और ऑर्डर ऑफ कोर्ट. it is done in accordance, sorry, judgment or order of court. या दोन कंडिशन्स म्हणजे पहिली कंडिशन काय आहे, ऍक्ट इज डन बाय पर्सन, व्यक्तीने करणं गरजेचं. ऍक्ट इज डन इन अकॉर्डन्स विथ द जजमेंट और ऑर्डर ऑफ कोर्ट. जजेसने जी काही जजमेंट केलेली आहे किंवा जी काही ऑर्डर केलेली आहे त्याला अनुसरून तो ऍक्ट होणं गरजेचं आहे. ओके. थर्ड इज द जजमेंट इज ऑर्डर इज इन फोर्स. ओके. ऍक्ट इज कमिटेड इन गुड फेथ. गुड फेथ मध्ये तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. आणि द ऍक्ट ऑफ पर्सन इज प्रोटेक्टेड इवन दो द कोर्ट मे नॉट हॅव ज्युरिडिक्शन टू पास सच जजमेंट. हा म्हणजे ऍक्ट ऑफ पर्सन हा पॉइंट मी आधी इथं लिहितो, नंतर हा पॉइंट काय ते मी तुम्हाला सांगतो. ऍक्ट ऑफ पर्सन इज प्रोटेक्टेड. त्या पर्सनला प्रोटेक्शन दिलेलं आहे. इवन दोज जरी even those the court may not have jurisdiction. To pass such judgment. ओके. आता हा सेक्शन काय आहे तो आपण समजून घेऊया. ऍक्ट इज डन बाय पर्सन, इट इज डन इन अकॉर्डन्स विथ द जजमेंट और ऑर्डर ऑफ कोर्ट. कोर्टाने जे काही जजमेंट पास केलेलं आहे त्याला अनुसरून तो ऍक्ट होणं गरजेचं आहे. ऍक्ट इज कमिटेड इन गुड फेथ. ऍक्ट हा गुड फेथ मध्ये होणं गरजेचं आहे. हे 3 पॉइंट आपण बघितले. चौथं काय, ऍक्ट ऑफ पर्सन इज प्रोटेक्टेड. हा जो ह्या ज्या पर्सनने ऍक्ट केलेला आहे त्याला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. इवन दो जरी द कोर्ट मे नॉट हॅव ज्युरिडिक्शन टू पास सच जजमेंट. एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या कोर्टाच्या अनुसरून एखाद्या व्यक्तीने ऍक्ट केला पण नंतर लक्षात आलं की त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नव्हतं, तो जो ऑर्डर पास करण्याचा अधिकार हा त्या कोर्टाला नाही असं नंतर जरी लक्षात आलं तरी त्या पर्सनला ज्याने तो ऍक्ट कमिटेड केलेला आहे त्या जजमेंटला किंवा ऑर्डरला धरून तर त्या पर्सनला यामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण धरून जाऊया की ज्या वेळेला शिक्षा दिली जाते फाशीची, बरोबर, तर फाशी जो व्यक्ती देतो म्हणजे
ती दोरी तो खिचतो, तुम्ही कधी बघितलं असाल फाशी देते वेळी, तो तो जो पर्सन आहे, ए पर्सन समजा आपण बघितलं, ए व्यक्ती आहे आणि त्याला आता काय म्हणतात फाशी देतो बघा जो व्यक्ती तिथला, तर त्या व्यक्तीला या खाली या सेक्शन 70 खाली या व्यक्तीला एक्सेप्शन दिलेलं आहे. आता त्या व्यक्तीने फाशी दिली, त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला त्याने फाशी दिली, फॉर एक्झाम्पल एक्स व्यक्ती आहे आणि त्याने एखादा ऑफेन्स केला, त्याला फाशीची शिक्षा दिली, तर जेव्हा त्याला फाशी दिली जाते आणि तो दोर जो खेचतो तो ए असेल, तर या ए ला प्रोटेक्शन देण्यासाठी हा सेक्शन 78 ऍप्लिकेबल केला आहे. ए ला त्याच्या खाली फॉर एक्झाम्पल ऍक्ट इज डन बाय पर्सन, एने तो ऍक्ट केला, इट इज डन इन अकॉर्डन्स विथ जजमेंट, कोर्टाने जजमेंट दिलं त्याला फाशी देण्यात यावी म्हणून ए ने तो ऍक्ट केला, बरोबर. ऍक्ट इज कमिटेड इन गुड फेथ, त्याचं काही वाईट इंटेन्शन नव्हतं, गुड फेथ, कोर्टाने ऑर्डर केली म्हणून त्याने ते केलं, का असं बळत वगैरे नाही केलं. त्याच्यानंतर चौथं काय, ऍक्ट ऑफ पर्सन इज प्रोटेक्टेड इवन दोज द कोर्ट मे नॉट हॅव ज्युरिडिक्शन टू पास द जजमेंट, कोर्टाला जजमेंट द्यायची पॉवर नव्हती तरी देखील त्याने हा कुणाच्या सांगण्यावरून केलाय, तर कोर्टाने ऑर्डर केली म्हणून, त्यामुळे ए ला त्यामध्ये एक्सेप्शन आहे. ओके, सेक्शन 78 खाली. आता कसं झालं, एखादी ऑर्डर पास झाली, एखाद्या कोर्टाने ऑर्डर पास केली, ए ने शिक्षा दिली म्हणजे फाशी दिली, पण 2-4 महिन्यानंतर असं दिसून आलं की अरे ज्या कोर्टाने ही ऑर्डर पास केलेली आहे त्या कोर्टाला त्याचं ज्युरिडिक्शनच नव्हतं, तर ते दुसऱ्या कोर्टात ज्युरिडिक्शन होतं, त्यामुळे या कोर्टाने जी ऑर्डर केली आहे ती कॅन्सल म्हणजे चुकीची आहे, ऑर्डर करण्याचा अधिकारच नाही, त्यामुळे ए ने केलेला गुन्हा हा पनिशेबल आहे. असं झालं असतं तर ए वर हा अन्याय झाला असता, कारण ए ने जो काही ऑर्डर आणि तुमचं जजमेंट पास झालेलं आहे त्याला अनुसरून हा ऍक्ट केला आहे, कोर्टाने जी काही ऑर्डर आहे त्याला गृहीत धरून तो ऍक्ट केला, त्याचं काही वाईट इंटेन्शन वगैरे काही नव्हतं, त्यामुळे ह्याला ए ला यामध्ये कम्प्लिटली ज्युरिडिक्शन दिलेलं आहे. ओके, हा झाला म्हणजे ए ला कम्प्लिटली इथं जनरल एक्सेप्शन मध्ये त्याचा पार्ट घेतलेला आहे. ओके, हा झाला सेक्शन 78. आपण सेक्शन 77 78 बघितलं ज्युडिशियल ऍक्ट. सेक्शन 76 आणि 79 मिस्टेक ऑफ फॅक्ट, बरोबर. म्हणजे आता आपण 2 पॉइंट बघितले, मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि ज्युडिशियल ऍक्ट. आता या पुढे जाऊन आपण ऍक्सिडेंट हा सेक्शन 80 चा भाग बघणार आहोत. सेक्शन 79 आपण कव्हर केलाय मिस्टेक ऑफ फॅक्ट मध्ये. सेक्शन 80 बघूया ऍक्सिडेंट. मी हे जरा पुसून घेतो आणि मग आपण सेक्शन 80 बघूया. ओके, सो आपण आता सेक्शन 18 पाहत आहोत, ऍक्सिडेंट. हा आपला थर्ड म्हणजे जनरल एक्सेप्शन मधला हा आपला थर्ड पॉइंट आहे, तो म्हणजे ऍक्सिडेंट. तर ऍक्सिडेंटचं काय बघा, नथिंग इज एन ऑफेन्स विच इज डन बाय ऍक्सिडेंट और मिसफॉर्च्यून विदाउट एनी क्रिमिनल इंटेंशन और नॉलेज while doing lawful act in lawful manner by lawful means with proper care and caution. आता ह्या सेक्शन मध्ये जे काही इसेन्शियल इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते आधी आपण हे लिहून घेऊया आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया काय आहेत. 2 एक्झाम्पल त्यामध्ये आपण बघूया की ऑफेन्स कसा होतो आणि कसा होऊ शकतो जरी बाय ऍक्सिडेंट असला तरी. आपण 2 एक्झाम्पल बघणार आहोत. त्या पहिला एक्झाम्पल काय आहे, ऍक्ट डन बाय ऍक्सिडेंट और मिसफॉर्च्यून. पहिलं इसेन्शियल पॉइंट काय द्यायचं, ऍक्ट इज डन बाय ऍक्सिडेंट और मिसफॉर्च्यून. मिसफॉर्च्यून होणं गरजेचं आहे. त्यानंतर विदाउट एनी क्रिमिनल इंटेंशन अँड नॉलेज और नॉलेज, विदाउट एनी क्रिमिनल
इंटेंशन और नॉलेज लॉफुल ऍक्ट, तो ऍक्ट आहे तो कायदेशीर असणं गरजेचं आहे. लॉफुल ऍक्ट lawful means lawful manner proper care and caution. हे 6 पॉइंट ऍक्सिडेंटचे येतात. ज्या वेळेला आपण असे पॉइंट्स लिहितो ना आणि जनरल एक्सेप्शन खाली हे 6 पॉइंट म्हणजे सेक्शन 18 चा बेनिफिट ज्या व्यक्तीला घ्यायचा असेल त्याने हे 6 पॉइंट कव्हर करणं गरजेचं आहे. याच्यातला एक जरी पॉइंट नसेल त्यामध्ये तर त्याला सेक्शन 18 चा बेनिफिट भेटत नाही. फॉर एक्झाम्पल हा एखादा ऍक्ट घडला त्याच्यातल्या वरच्या 5ही कंडिशन फुलफिल होतात पण ही 6वी कंडिशन फुलफिल होत नाहीये म्हणजे प्रॉपर केअर आणि कौशल त्याच्यामध्ये घेतलेली नसेल तर त्याला सेक्शन 80 चा बेनिफिट भेटत नाही. ओके, आता तो कसं नाही भेटत तो बघूया. एक्झाम्पल बघूया आपण. अशी एक बिल्डिंग आहे समजा, ही एक बिल्डिंग आहे. ओके, ह्या बिल्डिंगला आग लागली. ओके, आणि ह्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला ए ही व्यक्ती आहे. ओके, आणि ह्या ए ला खाली येण्याचा कोणताच मार्ग नाहीये म्हणजे लहान मुलगा आहे आणि तो इथून वाचणं अशक्य आहे. तर अशा वेळेला त्याला वाचवण्यासाठी बी ही व्यक्ती वर गेली. बरोबर, बी इथं पोचली. बी ने बघितलं खाली तर येऊ शकत नाही मी याला घेऊन, तर तो काय करतो ए ला इथून खाली टाकून देतो, खाली फेकून देतो. ओके, आणि ए ची डेथ होते. ए ची डेथ झाली तर या बी ला जनरल एक्सेप्शन भेटू शकतं का की बाय ऍक्सिडेंट झालं. तर आपण बी ने कोणकोणत्या कंडिशन फुल केले त्या बघूया. ऍक्ट इज डन बाय ऍक्सिडेंट और मिसफॉर्च्यून. बाय ऍक्सिडेंट म्हणजे त्याने खाली टाकलं नाही, सॉरी, त्याच्यावरून खाली तो पडला हातातून, असं पकडा. ऍक्ट डन बाय ऍक्सिडेंट और मिसफॉर्च्यून. ऍक्ट हा ऍक्सिडेंट बाय डन झाला विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन और नॉलेज. त्याला खाली टाकायचं असं काही त्याचे इंटेन्शन किंवा नॉलेज नाही, हातातून पडला चुकून. मग अशी टाकला बोललो तर टाकलं नाही, चुकून हातातून पडला आणता. लॉफुल ऍक्ट वाचवायला गेलाय त्याच्यामुळे हा लॉफुल ऍक्ट झाला. लॉफुल मीन्स लॉफुल मॅनर. पण या ठिकाणी ही कंडिशन फुलफिल होत नाही बघा. प्रॉपर केअर अँड कॉशन. ह्याला खाली जेव्हा पडला तेव्हा इथे काही जाळी वगैरे होती का की जेणेकरून त्याची जाळी वगैरे असती तर ती झाली असती प्रॉपर केअर वगैरे कॉशन घेतले. जर ह्या जाळीत त्यांनी त्याला टाकलं असतं आणि भले जाळी असून देखील खाली पडला आणि डेथ झाली तर त्याला सेक्शन 80 ऍक्सिडेंट खाली त्याला बेनिफिट भेटला असता. पण यामध्ये जाळीच नसल्या कारणाने तिथे प्रॉपर केअर आणि कॉशन घेण्यात आलेली नाहीये, त्यामुळे या सेक्शन 80 चा बेनिफिट त्याला भेटणार नाही. असा सिंपल आहे ऍक्सिडेंटचा. तुम्ही ऍक्सिडेंट करताना तुमचं कोणतेही क्रिमिनल इंटेन्शन वगैरे असतं कामा नये.
तो ऍक्ट तुम्ही कायदेशीर लॉफुल ऍक्ट असणं गरजेचं आहे, लॉफुल मीन्स असणं आणि लॉफुल मॅनर असणं, आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही प्रॉपर केअर अँड कॉशन घेणं गरजेचं आहे. हा झाला आपला सेक्शन 80. सेक्शन 81 काय सांगतो तर एक सेकंड ना, ऍक्ट ऑफ नेसेसिटी. मी हे जरा पुसून घेतो. सेक्शन 81 सांगतं ऍक्ट ऑफ नेसेसिटी, म्हणजे अशी ऍक्ट करण्याची जेव्हा गरज आहे की हा ऍक्ट करणं खूप गरजेचं आहे, त्याला आपण ऍक्ट ऑफ नेसेसिटी असं म्हणतो. त्याचं वर्डिंग बघा. त्याच्या सेक्शन 81, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन विथ नॉलेज दॅट इट इज लाइकली टू कॉज हार्म टू पर्सन ऑर प्रॉपर्टी इफ डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेंशन अँड इन गुड फेथ टू अवॉइड ग्रेटर हार्म टू पर्सन ऑर प्रॉपर्टी. याचे एक 4 इसेन्शियल पॉइंट्स आहेत, 4-5 ते आपण जरा लिहून घेऊया. देअर वॉज नॉलेज, सॉरी 3 पॉइंट आहे. ऍक्ट मस्ट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेंशन. पहिला पॉइंट काय येतो ते म्हणजे ऍक्ट इज डन विदाउट एनी ओके. सर्वात पहिला पॉइंट आहे की ऍक्ट जो तुम्ही कमिट करतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्रिमिनल इंटेन्शन असणं, क्रिमिनल इंटेन्शन नकोय. त्यानंतर ऍक्ट मस्ट बी डन इन गुड फेथ. ऍक्ट जो तुम्ही करत आहात तो गुड फेथ मध्ये असणं गरजेचं आहे. जनरली हे 2 पॉइंट बऱ्याच सगळ्याच सेक्शन मध्ये असतात की तुमचे क्रिमिनल इंटेन्शन नकोय आणि तुम्ही गुड फेथ मध्ये तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा जो सेक्शन 81 साठी आहे तो म्हणजे 3rd पॉइंट, ऍक्ट मस्ट बी डन टू अवॉइड ग्रेटर हार्म टू पर्सन और प्रॉपर्टी. आणि बर्डन ऑफ प्रूफ, हा एक पॉइंट आपण इथे घेऊया. बर्डन ऑफ प्रूफ मधला आपण ते डिस्कस करूया. ओके. ऍक्ट ऑफ नेसेसिटी सेक्शन 81. ऍक्ट ऑफ नेसेसिटी म्हणजे हा ऍक्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे. एखादा ऑफेन्स करणं, आता एखादा ऍक्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे तर त्याला आपण ऍक्ट ऑफ नेसेसिटी असं म्हणतो. म्हणजे या सेक्शन मध्ये जरी विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन असलं पण तिथे विथ नॉलेज, या सेक्शन मध्ये विथ नॉलेज हा पॉइंट असतो. म्हणजे या सेक्शन मध्ये बघा, ऍक्ट इज डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन असं लिहिलंय. असं नाही लिहिलंय ऍक्ट इज डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन अँड विदाउट एनी नॉलेज.
या ठिकाणी जो पर्सन ऍक्ट कमिट करत आहे त्याला नॉलेज असतं की हा ऍक्ट केल्याने समोरच्या व्यक्तीची डेथ होऊ शकते किंवा त्याला इजा वगैरे होऊ शकतो, हे त्याला माहीत असतं. पण त्याचा हेतू असा नसतो की इजा करण्याचा, पण त्याला नॉलेज असतं की होऊ शकतो. इंटेन्शन नाही की मुद्दामून करावं, पण त्याला नॉलेज असतं की मी जे काही करतोय त्याच्यामुळे एका व्यक्तीला डेथ वगैरे होण्याची त्याला नॉलेज आहे. पण तो का करत आहे, तर ते ह्यामध्ये ऍक्ट मस्ट बी डन टू अवॉइड ग्रेटर हार्म. अवॉइड ग्रेटर हार्म होण्याकरिता तो हा ऍक्ट करतोय. आता याचं आपण एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला सेक्शन 81 काय आहे तो प्रॉपर कळेल. ए हा आपण त्याला काय म्हणतो, बोट आहे एक, समजा ही बोट आहे, त्याचा ए हा पाय हे आहे, काय त्याला म्हणतो आपण, म्हणजे ए ही बोट चालवतोय, ओके, चालवतो आहे. आणि या बोटीमध्ये साधारण 100 व्यक्ती आहेत. ओके, समोरून 2 बोटी येत आहेत, ही आणि या 2 बोटी आहेत. ही आहे या, ही 2 बोट, या ए ही बोट चालवतोय, एका बोटीमध्ये 100 माणसं आहेत, बरोबर. आणि तो या बोटीमधून नेत आहे, पण यांच्या मधून ही बोट जाऊ शकत नसते. म्हणजे या 100 लोकांचे प्राण जर त्याला वाचवायचे असेल तर त्याला यामधील एका बोटीला क्रॅश करून, म्हणजे या बोटीला उडून तिकडे गेला तर ते 100 व्यक्तींचे प्राण वाचणार असतात. तर दुरून त्याला दिसतं की या बोटीमध्ये 50 लोक आहेत, समजा जास्त क्राऊड आहे, आणि या बोटीमध्ये 5च व्यक्ती आहेत. ओके, म्हणजे बोट चालवतो एखादा व्यक्ती, त्या बोटीमध्ये 100 माणसं आहेत, समोरून 2 बोटी येत आहेत, एका ह्याच्यामध्ये 100 आहे, 50 आहेत, आणि दुसऱ्या ह्याच्यात 5 व्यक्ती आहेत, बरोबर. आणि ही बोट तशी मोठी आहे आणि ही जरा लहानच आहे या बोटीपेक्षा. ओके, तर जर असं नेलं तर या व्यक्तींची डेथ होणार हे तर कन्फर्म आहे. पण या 2 बोटींपैकी एका बोटीला त्याने समजा हे केलं, उडवलं, आणि तो गेला, तर या 100 व्यक्तींचे प्राण वाचणार हे त्याला माहिती आहे. तर अशा वेळेला तो काय करतो, या इथून त्याने जर बोट नेली, ओके, या 5 जी माणसं आहेत त्या बोटीवरून त्याने जर का त्याची बोट नेली, त्याच्यामुळे काय होईल, 5 व्यक्तींना इजा वगैरे जरा लागू शकतो किंवा काय होऊ शकतो, पण 100 व्यक्तींचे प्राण वाचू शकतात या ठिकाणी. जर त्याने काही न करता असं सरळ नेण्याचा प्रयत्न केला तर कन्फर्म आहे की या 100 लोकांचे प्राण जाणार. पण इथून जर का नेली तर मे बी हे 5 मध्ये, अरे बोट येते, तर मग हे 5 व्यक्ती काय करू शकतात, इकडे तिकडे पाण्यात उड्या टाकू शकतात, किंवा लाईफ म्हणजे जे काही असतं पाण्यात पोहण्यासाठी वगैरे, जे रिंग वगैरे ते धरून ते कदाचित वाचू शकतात. म्हणजे हा ऍक्ट करणं हे ए वरती नेसेसिटी झाली, ऍक्ट ऑफ नेसेसिटी झाली, बरोबर. टू अवॉइड ग्रेटर हार्म, 100 लोकांचे प्राण जाऊ शकतात, ग्रेटर हार्म होऊ शकते, त्याच्यामुळे आपण 5 व्यक्ती ज्या बोटीवर आहेत तिकडून तो नेण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. आणि त्याचं हा ऍक्ट करणं म्हणजे चला बाबा आपण 5 लोकांच्या बोटीला उडवून टाकू, हे इंटेन्शन नाही, तर तो गुड फेथ मध्ये तो करत आहे जेणेकरून 100 लोकांचे प्राण वाचावे, हा त्याचं त्यामागचं इंटेन्शन आहे, म्हणजे ते गुड इंटेन्शन झालं. ओके, सो हे तिन्ही कंडिशन तो फुलफिल करतोय, आणि त्यामुळे त्याने जी काही त्याची बोट आहे ती इकडून 5 व्यक्तींच्या ह्याच्यावरून गेली. ओके, सो ऍक्ट इज नेसेसिटी झाला, आणि ऍक्ट इज डन इन गुड फेथ फॉर टू अवॉइड ग्रेटर हार्म, या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी. ओके, सो हा जो एक पॉइंट आहे, बर्डन ऑफ प्रूफ ऑन अॅक्युज,
सो जर का उद्या ए वरती गुन्हा दाखल झाला तर या ए वरती बर्डन ऑफ प्रूफ असतं. साधारण कसं असतं केसमध्ये की एखादा जेव्हा क्रिमिनल केस दाखल असते त्यावेळेला सरकारी वकिलांनी सरकारने हे प्रूफ करावं लागतं. बर्डन ऑफ प्रूफ हे सरकारवर असतं. ओके, गव्हर्नमेंटवर असतं की ए ने कशा प्रकारे ऍक्ट केला आहे. पण हा जर का ऍक्ट कमिट झाला आणि त्याला जनरल एक्सेप्शन्स ऍक्ट ऑफ नेसेसिटीचा जर का बेनिफिट घेत असेल तर बर्डन ऑफ प्रूफ हे नेहमी अॅक्युज वर असतं सुरुवातीला. की अॅक्युजने प्रूफ करायचं म्हणजे या ए ला प्रूफ करावं लागतं की हा जो त्याने ऍक्ट कमिट केलेला आहे तो कसा काय सेक्शन 80 खाली ऍक्ट ऑफ नेसेसिटीच्या सेक्शन 81 मध्ये येतोय. हे प्रूफ करण्याची जबाबदारी ही ए वर अॅक्युज वर असणार आहे. ओके, हा झाला सेक्शन 81. ओके, तसं बघायला गेलं जनरल एक्सेप्शन्स तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती बेनिफिट घेतो त्यावेळेला जनरल एक्सेप्शनचे जेवढे काही पॉइंट्स आहेत ती म्हणजे ते प्रूफ करायची जबाबदारी ही नेहमी आणि नेहमी अॅक्युज वरच असते. की मी बाबा मी बाय मिस्टेक ऑफ लॉ झालेली आहे तर ती कशी झाली हे सरकारी वकील प्रूफ नाही करणार. तर ते बर्डन ऑफ प्रूफ करण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीवरच असते की माझ्याकडून मिस्टेक ऑफ फॅक्ट कशी झाली आहे हे त्याने अॅक्युजने प्रूफ करायचं. तसंच या ठिकाणी ए ला प्रूफ करावं लागणार की ऍक्ट ऑफ नेसेसिटी कशा प्रकारे आहे. मग तो सांगेल की 100 व्यक्ती होते इकडून 50 होते म्हणून मी बोट इकडून टाकली. तर हे जो तो प्रूफ करतोय त्याला म्हणतो आपण बर्डन ऑफ प्रूफ. त्याला प्रूफ करावं लागणार सेक्शन 81 चा बेनिफिट घेण्यासाठी. ओके, आता आपण सेक्शन 82 बघूया जो आहे ऍक्ट ऑफ चिल्ड्रन. हे मी जरा पुसून घेतो. सेक्शन 82 आणि 83 डील्स विथ ऍक्ट ऑफ चिल्ड्रन. ओके, तर ऍक्ट ऑफ चिल्ड्रन काय आहे. जो मगाचा ऍक्ट ऑफ नेसेसिटी होता तो 4th पॉइंट होता आणि हा 5th पॉइंट आहे. ऍक्ट ऑफ चिल्ड्रन सेक्शन 82 आणि सेक्शन 83. ओके, सो सेक्शन 82 काय सांगतो. नथिंग इज एन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड बिलो 7 इयर ऑफ एज. 7 वर्षापेक्षा खालील व्यक्तीने एखादा ऑफेन्स केला तर तो ऑफेन्स म्हणजे गृहीत धरत नाही. 7 वर्षापेक्षा कमीच्या मुलांना डायरेक्टली एक्सेप्शन दिलेलं आहे म्हणजे त्याने गुन्हाच केला नाही. 5 वर्षाच्या मुलाने मर्डर केलं तर तो गुन्हा होत नाही. त्याची काही इंटेन्शनच नसते त्यामागे. त्याला काही हे नसतं म्हणजे आपण जो ऍक्ट करत आहोत त्याचे परिणाम काय आहेत इफेक्ट काय आहेत हे त्याला माहित नसतं. कारण त्यांचं इंटेन्शन पण नसतं आणि काय त्याचं नॉलेज पण त्यांना आपण काय करतो हे त्यांना माहित नाही. त्याच्यामुळे त्यांना कन्क्लुसिव्हली एक्सेप्शन ते तिथे दिलेलं आहे. त्यांना ते प्रूव्ह करण्याची गरज नसते की कसं काय माझं वय कमी वगैरे. जर ती व्यक्ती 7 वर्षापेक्षा आज असेल तर त्याने कोणताही ऑफेन्स केलेला नाही असं गृहीत धरण्यात येतं. ओके, पण त्याला जर का एखाद्या व्यक्तीने त्या मुलाला समजा चाकू दिला आणि बोलला अरे जा त्या माणसाचा खून कर आणि ती व्यक्तीने घेऊन त्याला खून केली तर त्या मुलाला पनिशमेंट होत नाही. पण जो व्यक्ती आहे ज्याने त्या मुलाला सांगितलं तर त्याला शिक्षा होते. तर का होते तर अबेटमेंट. त्याने त्याला फूस लावली किंवा जा भाव कर इन्स्टिगेट केलं तर ते अबेटमेंटचा टॉपिक पुढे आहे ते आपण त्यावेळेला डिस्कस करूया. इथं ते जरा एक्झाम्पल आलं म्हणून मी जरा तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर सेक्शन 82 आपण बघितला की ऍक्ट डन बाय चाइल्ड बिलो 7 इयर इज कम अंडर एक्सेप्शन.
त्याला कन्क्लुझिव्हली एक्सेप्शन दिलेलं आहे, काही प्रूफ वगैरे करायची नाही, फक्त त्याचं वय 7 वर्षाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. सेक्शन 83 काय सांगतो का, नथिंग इज एन ऑफेन्स चाइल्ड अबोव 7 इयर बट बिलो 12 इयर ऑफ एज. आता 7 वर्षापेक्षा जर का एखाद्याचं वय कमी असेल तर तो ऑफेन्स होत नाही, पण एखाद्याचं 7 वर्षापेक्षा जास्त आहे पण 12 वर्षापेक्षा त्याचं वय कमी असेल तर काय, इफ ही हॅज नॉट अटेन सफिशियंट मेजॉरिटी, पण त्याने सफिशियंट मेजॉरिटी मॅच्युरिटी त्याच्याजवळ नसेल हे त्याला प्रूव्ह करावं लागतं. सो ऍक्ट ऑफ चाइल्डचे 2 प्रकार पडतात, इथं आपण लिहूया. ओके, सो हे आपण डिस्कस केलं आता की ऍक्ट ऑफ चिल्ड्रन सेक्शन 82 आणि सेक्शन 83 मध्ये दिलेलं आहे. त्या सेक्शन 82 83 इज बेस्ड ऑन लॅटिन मॅगझिन डोली इन कॅपॅक्स. ओके, सेक्शन 82 काय सांगतो, सेक्शन 82 इफ चाइल्ड इज बिलो 7 इयर ऑफ एज नो ऑफेन्स, म्हणजे 7 वर्षाखाली जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याने ऑफेन्स केलाच नाही, डायरेक्टली हे केले, त्याला एक्सेप्टन्स देऊन टाकलंय, त्याला काही प्रूफ करण्याची गरज नाही, फक्त व्यक्ती 7 वर्षाखालचा असणं गरजेचं आहे. आणि सेक्शन 83 above 7 year but below 12 year of age. 7 वर्षापेक्षा जास्त आहे पण 12 वर्षापेक्षा कमी आहे वय एखाद्याचं, तर मग त्याने नो ऑफेन्स केलाय, पण त्याला कंडिशन आहे इफ ही हॅज नॉट सफिशियंट मॅच्युरिटी, तर त्याच्याकडे सफिशियंट मॅच्युरिटी नाही आहे हे प्रूफ करण्याची. तर बर्डन ऑफ प्रूफ यामध्ये कुणावर आहे, तर त्या चाइल्डवर आहे, पर्सनवर आहे, त्या जो 12 वर्षाचा 11 वर्षाचा जो काही मुलगा असेल त्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ आहे की त्याच्यावरती मॅच्युरिटी आहे की नाही. तर हे कोर्ट डिसाईड करतं किंवा त्याला मॅच्युरिटी आहे की नाही, काही प्रश्न वगैरे विचारतं, त्यावरून त्याची एक मॅच्युरिटी कन्सिडर करण्यात येते की ह्याला मॅच्युरिटी आहे की नाही. ओके, हा झाला ऍक्ट ऑफ चाइल्ड सेक्शन 82 अँड 83. ओके, मग आज आपण काय काय बघितलं, तर पहिलं बघितलं मिस्टेक ऑफ फॅक्ट, सेकंड ज्युडिशियल ऍक्ट, त्याच्यामध्ये आपण 2 सेक्शन बघितले, मिस्टेक ऑफ फॅक्ट 76 आणि 78, सॉरी 76 आणि 79, ऍक्ट ऑफ
ज्युडिशियल ऍक्ट सेक्शन 77 अँड 78. थर्ड ऍक्सिडेंट बघितला सेक्शन 80. त्यानंतर काय बघितलं फोर्थ पॉइंट ऍक्ट ऑफ नेसेसिटी सेक्शन 81, जे की म्हणजे बोटचं उदाहरण आपण बघितलं ऍक्ट ऑफ नेसेसिटी. त्याच्यानंतर आपण फिफ्थ बघितलं ते म्हणजे ऍक्ट ऑफ चिल्ड्रन सेक्शन 82 अँड 83. ओके, आता आपण ना इथे एवढा टॉपिक थांबूयात आणि जो काही पुढचा टॉपिक आहे मग त्याच्यामध्ये येतं ऍक्ट बाय अनसाउंड माइंड पर्सन, त्यानंतर म्हणजे कन्सेंटचा टॉपिक आहे, त्यानंतर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. हे जे पॉइंट आहेत ते आपण आता उद्या डिस्कस करूया. आज आपण थांबूया जरा, हा टॉपिक जरा लेंदी आहे त्याच्यामुळे आपण जरा 2 पार्टमध्ये तो करूया. जनरल एक्सेप्शन पार्ट 1 आणि जनरल एक्सेप्शन पार्ट 2 असे 2 भागामध्ये जरा बघूया. तर आज आपण इथं थांबूया. रिमेनिंग ऍस्पेक्ट वी विल डिस्कस टुमॉरो. ओके.